हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोते. युनिट नंबर 3 बेसिक ऑफ डिजिटल फॉरेन्सिसमधला लास्टचा लेक्चर आपण बघतोय बघा. म्हणजे लास्टचा पॉईंट आहे आपण ह्या चॅप्टरमध्ये ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे बघा ह्या चॅप्टरचा. ठीक आहे, तर कोणता पॉईंट आहे बघा, UML मॉडेलिंग ऑफ डिजिटल फॉरेन्सिस प्रोसेस. म्हणजे कोणता बघा, UMDFPM. काय UMDFPM म्हणजे UML मॉडेलिंग ऑफ डिजिटल फॉरेन्सिस प्रोसेसेस मॉडेल. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये कोणते कोणते फेज आहेत बघा. कलेक्ट, एक्झामिन, ॲनालाइज, रिपोर्ट, इव्हिडन्स रिपोर्ट. कलेक्ट, एक्झामिन, ॲनालाइज, रिपोर्ट आणि इव्हिडन्स रिपोर्ट. ठीक आहे, कुठला बघतो हे बघा आपण मॉडेल UMDFPM म्हणजे UML मॉडेलिंग ऑफ डिजिटल फॉरेन्सिस प्रोसेस मॉडेल. ठीक आहे, तर बघा ह्याच्यामध्ये पॉईंट्स फेज कोणते कोणते आहेत तर ते आपण ह्याच्यामध्ये आता बघणार आहे. ठीक आहे, तर बघा UML अँड केस डायग्रॅम टू डिमॉन्स्ट्रेट ऑल द फेज अँड इट इंटरॅक्शन विथ ऑल इन्व्हेस्टिगेटर. ठीक आहे, तर UML आणि केस डायग्रॅम जी काय आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, टू डिमॉन्स्ट्रेट ऑल द फेज अँड इट्स इंटरॅक्शन विथ ऑल इन्व्हेस्टिगेटर. प्रत्येक इन्व्हेस्टिगेटरशी काय होतं त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होतं. ठीक आहे, तर टू प्रोसेस हॅज बीन ॲडेड. 2 प्रोसेस ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ठीक आहे, तर टू द ॲक्टिव्हिटी डायग्रॅम टू क्लब विथ खोन फ्रेमवर्क. These are prepare in preparation phase and present in presentation phase. Prepare in preparation phase and present in presentation phase. ठीक आहे, तर बघा फर्स्ट काय, द होल प्रोसेस इज ट्रिगर्ड बाय क्रिमिनल ॲक्टिव्हिटी. जी काही पूर्ण प्रोसेस आहे तर ती क्रिमिनल ॲक्टिव्हिटी द्वारे काय केली जाते, आपण काय केली जाते बघा, चालवली जाते. कशामध्ये, होल प्रोसेस. ठीक आहे, तर जी स्टार्टिंग पॉईंट असते बघा, प्रिपेअर इज द फर्स्ट स्टेप. प्रिपेअर इज द फर्स्ट स्टेप. ठीक आहे, मग द रेस्ट ऑफ द प्रोसेस फॉलो लॉजिकली फ्रॉम प्रिपेअर टू कलेक्ट, ऑथेंटिकेट, एक्झामिनेशन अँड द ॲनालाइज. म्हणजे जी काय उरलेली प्रोसेस आहे तर ती तयारीपासून लॉजिकली जी काय अनुसरून आपण करणार आहे तर त्याच्यामध्ये काय आहे बघा, टू कलेक्ट, ऑथेंटिकेट, एक्झामिनेशन आणि ॲनालाइज. तर ही प्रोसेस पण आपण त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, उरलेली प्रोसेस ह्याच्यामध्ये काय केली जातं, लॉजिकली त्याच्यामध्ये तयारीपासून आपण काय करतो, ह्याच्यामध्ये काय करतो, फॉलो द लॉजिकली फॉर्म प्रिपेअर करतो. फॉलो द लॉजिकली फॉर्म ह्याच्यामध्ये काय करतो आपण, प्रिपेअर करतो. कशा, ठीक आहे, लक्षात आलं बघा. द होल प्रोसेस इज ट्रिगर्ड बाय द क्रिमिनल ॲक्टिव्हिटी. पूर्ण प्रोसेस ह्याच्यामध्ये काय होते बघा, क्रिमिनल ॲक्टिव्हिटीद्वारे काय केली जाते, ट्रिगर केली जाते. ठीक आहे, त्यानंतर ना विच कन्स्ट्रक्टेड ऑफ स्टार्टिंग पॉईंट. विच कन्स्ट्रक्टेड, जी स्टार्टिंग पॉईंटपासून कन्स्ट्रक्ट केलेली असते ती. प्रिपेअर इन द फर्स्ट स्टेप. प्रिपेअर इज द फर्स्ट स्टेप. द रेस्ट ऑफ द प्रोसेस, उरलेली जी काही प्रोसेस आहे तर ती लॉजिकली फॉर्मपासून प्रिपेअर केली जाते, जेणेकरून कलेक्ट असेल, ऑथेंटिकेशन असेल, एक्झामिनेशन आणि ॲनालाइज. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ऑथेंटिकेशन इज इंट्रोड्यूस. ऑथेंटिकेशन हे इंट्रोड्यूस केलं जातं बिटवीन द एक्झामिनेशन अँड कलेक्शन फेज. एक्झामिनेशन आणि कलेक्शन फेजचे बिटवीन ऑथेंटिकेशन काय केलं आहे बघा, इंट्रोड्यूस केलेलं आहे. टू मेक शुअर दॅट द डेटा इंटिग्रिटी ऑफ द डेटा बिफोर द एक्झामिनेशन इज स्टार्टेड इज प्रिझर्वड. म्हणजे काय आहे बघा, डेटा इंटिग्रिटी ऑफ द डेटा. डेटा इंटिग्रिटी कशाचा, डेटाचा. बिफोर द एक्झामिनेशन इज स्टार्टेड. बिफोर एक्झामिनेशन इज स्टार्टेड इज प्रिझर्वड. बिफोर एक्झामिनेशन स्टार्टेड ते काय केलेलं जातो बघा, जो काही डेटा आहे तर तो डेटा इंटिग्रिटी प्रिझर्व केला जातो. ठीक आहे, ऑथेंटिकेशनमध्ये. ठीक आहे, तर ऑथेंटिकेशन इज बिटवीन कशाच्या बिटवीन आहे बघा, तर एक्झामिनेशन आणि कलेक्शन फेजच्या मध्ये आहे ऑथेंटिकेशन फेज. एक्झामिनेशन आणि कलेक्शन फेजच्या मध्ये ऑथेंटिकेशन फेज आहे. त्याच्यामध्ये डेटा इंटिग्रिटी कशाचा, ऑफ द डेटाचा, जो काही डेटा इंटिग्रिटी
आहे तर बिफोर एक्झामिनेशन स्टार्टेड इज प्रिझर्व केलं जातं बिफोर एक्झामिनेशन स्टार्टेड. ठीक आहे, लक्षात आलं. ऑथेंटिकेशन. त्यानंतर नेक्स्ट काय बघा एक्झामिनेशन कॅन अलर्ट द कंटेंट ऑफ द डेटा सच. एक्झामिनेशन अलर्ट केलं जातं. कशाला अलर्ट केलं जातं? कंटेंट. कंटेंट कशाचे? तर कोणत्या डेटाचे कंटेंटला अलर्ट केलं जातं एक्झामिनेशन फेजमध्ये. काय? द केस ऑफ कॉम्प्रेस्ड फाईल. जी काय कॉम्प्रेस्ड फाईल आहे, जी काही हिडन फाईल आहे, किंवा जी काय अदर फॉर्म्समध्ये जे काही डेटा इनकम्प्रेशन झालेला आहे, तर ह्या सगळ्या जे काही डेटा आहेत, तर तो डेटाचे जे काही कंटेंट आहेत तर त्याला अलर्ट केलं जातं एक्झामिनेशन फेजमध्ये. त्याला काय केलं जातं बघा? अलर्ट केलं जातं एक्झामिनेशन फेजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा, द प्रायमरी इन्व्हेस्टिगेटर विल कन्सिडर वेदर टू ॲनालाइज मोर डेटा. प्रायमरी इन्व्हेस्टिगेटर कन्सिडर केलं जातं कशामध्ये? वेअर टू ॲनालाइज मोर डेटा ऑर टू एक्स्ट्रॅक्ट मोर डेटा फ्रॉम द ओरिजिनल सोर्स. म्हणजे मोर डेटा ॲनालाइज केला जातो आणि ओरिजिनल सोर्सकडून जो काही मोर डेटा एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे तर त्यावर प्रायमरी काय केलं जातं बघा? इन्व्हेस्टिगेशनचं काय केला जातो? ह्याच्यामध्ये विचार केला जातो. ठीक आहे. आफ्टर रिचिंग दिस डिसिजन पॉईंट. म्हणजे ह्या निर्णयावर जेव्हा आपण येऊन पोचतो, आफ्टर रिचिंग दिस डिसिजन पॉईंट अँड एव्हिडन्स रिपोर्ट इज कंपाइल्ड ॲज पार्ट ऑफ रिपोर्ट प्रोसिजर. म्हणजे आपण शेवटी ह्या निर्णयावर येऊन पोचतो, जो काही आपला इव्हिडन्स रिपोर्ट आहे, म्हणजे जो काही आपला अहवाल आहे, रिपोर्ट आहे, तर तो एक भाग आणि पुरावाचा जो काही अहवाल आहे तर तो एक भाग आपला तयार केलेला जातो. तर त्या निर्णयापर्यंत आपण काय करतो? तिथं पोचलो जातो. आफ्टर द रिचिंग धिस डिसिजन पॉईंट अँड एव्हिडन्स रिपोर्ट इज कंपाइल्ड ॲज अ पार्ट ऑफ रिपोर्ट प्रोसिजर. ठीक आहे. होल डॉक्युमेंट इज कंपाइल्ड ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन फेज. पूर्ण डॉक्युमेंट कंपाइल केलं जातं इन्व्हेस्टिगेशन फेजमध्ये. द इव्हिडन्स डॉक्युमेंट इज द आउटपुट ऑफ इन्व्हेस्टिगेशन फेज. इव्हिडन्स डॉक्युमेंट हे काय असणार आहे? आउटपुट असणार आहे कशाचं? इन्व्हेस्टिगेशन फेजचं. ठीक आहे, लक्षात आलं. फेज ऑफ UMDFPM. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे फेज बघितलेले आहेत बघा. ठीक आहे, लक्षात आलं हा पॉईंट. त्यानंतरनं नेक्स्ट काय बघा? इथिकल इश्यूज इन डिजिटल फॉरेन्सिस. डिजिटल फॉरेन्सिसचे इथिकल इश्यूज. तर बघा, इथिक्स इन डिजिटल फॉरेन्सिस फील्ड कॅन बी डिफाईन ॲज अ सेट ऑफ मोरल प्रिन्सिपल्स दॅट रेग्युलेट द यूज ऑफ कम्प्युटर. तर ह्याच्यामध्ये बघा इथिकल इश्यूज आहेत. कोणते 3 इश्यूज दिलेले आहेत बघा. इथिकल इश्यूज, वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग वर्क कॉम्प्रेसेस. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा काय आहे बघा? फर्स्ट, हॉनेस्ट टुवर्ड्स द इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे जे काही इन्व्हेस्टिगेशन असणार आहे तर ते काय पाहिजे बघा? हॉनेस्ट पाहिजे. इन्व्हेस्टिगेशन काय पाहिजे? हॉनेस्ट पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशन आपण करणार आहे तर ते इन्व्हेस्टिगेशन प्रामाणिकपणे काय केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा? प्रिडेन्स मीन्स केअरफुली हँडलिंग द डिजिटल इव्हिडन्स. जो काही डिजिटल इव्हिडन्स आहे तर तो डिजिटल इव्हिडन्स आपण काय केला पाहिजे बघा? केअरफुली हँडल केला पाहिजे. जो काही डिजिटल इव्हिडन्स आहे, डिजिटल इव्हिडन्स म्हणजे जे काही डिजिटल पुरावे आहेत तर ते केअरफुली आपण काय केलं पाहिजे बघा? हँडल केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा? कॉम्प्लियन्स विथ द लॉ अँड प्रोफेशनल नॉर्म्स. म्हणजे लॉ म्हणजे काय? जो काही कायदा आहे तो, आणि प्रोफेशनल नॉर्म्स म्हणजे प्रोफेशनल जो काही नॉर्म्स आहेत तर ते, आणि जो काही आपला कायदा आहे तो, म्हणजे कायदा आणि प्रोफेशनल, तर ह्याचं निष्कर्षाचे आपण काय केलं पाहिजे बघा? तिथं पालन केलं पाहिजे. फर्स्ट काय सांगितलं बघा?
की इन्व्हेस्टिगेशन विषयी आपण प्रामाणिक हवं इन्व्हेस्टिगेशनचं, ठीक आहे. म्हणजे इन्व्हेस्टिगेशनसाठी प्रामाणिक हवं. त्यानंतरनं डिजिटल जो काही पुरावे आहेत आपल्याकडे तर ते काळजीपूर्वक हँडल करायला हवं. आणि जो काही कायदा आहे आणि जो काही व्यवसाय आपला प्रोफेशनल नॉर्म्स आहेत तर त्याचं आपण त्या निष्कर्षाचं आपण त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे बघा, पालन केलं पाहिजे. तर हे काय आहेत बघा, इथिकल इश्यूज आहेत. तर 3 हे काय होते बघा, इथिकल इश्यूज होते. लक्षात आले. हॉनेस्ट टुवर्ड्स द इन्व्हेस्टिगेशन, केअरफुली हँडल द डिजिटल इव्हिडन्स, लॉ आणि प्रोफेशनल नॉर्म्स, कॉम्प्लियन्स. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, इथिकल इश्यूज इन फॉर इन्व्हेस्टिगेटर. इथिकल इश्यूज इन फॉर इन्व्हेस्टिगेटर्स. तर इन्व्हेस्टिगेटर्सचे इथिकल इश्यूज कोणते कोणते आहेत बघा. इन्व्हेस्टिगेटर शुड सॅटिस्फाय द फॉलोइंग पॉईंट्स. इन्व्हेस्टिगेटर जो कोणी आहे तर तो काय केलं पाहिजे बघा, ह्या खालच्या जे काही पॉईंट्स दिलेले आहेत तर ज्याच्यासाठी ते काय पाहिजे बघा, सॅटिस्फाय पाहिजे. ठीक आहे. तर टू कॉन्ट्रीब्यूट टू द सोसायटी अँड ह्युमन बिईंग. म्हणजे सोसायटी आणि ह्युमन ह्यांच्यासाठी ते काय पाहिजे बघा, कॉन्ट्रीब्यूट हवं. म्हणजे जे काही सोसायटी असेल किंवा ह्युमन बिईंग असेल तर ह्यांच्यासाठी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हवं. ठीक आहे, टू कॉन्ट्रीब्यूट हवं. टू अवॉइड द हार्म टू अदर्स. म्हणजे इतरांचं जे काही नुकसान होणार आहे तर ते त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे बघा, अवॉइड केलं पाहिजे. टू बी हॉनेस्ट अँड ट्रस्टवर्थली. म्हणजे काय, हॉनेस्ट हवं म्हणजे प्रामाणिक पण पाहिजे आणि विश्वसनीय पण पाहिजे. ठीक आहे. टू बी फेअर अँड टेक ॲक्शन, नॉट टू डिस्क्रिमिनेट. म्हणजे काय बघा की टू बी फेअर अँड टेक ॲक्शन म्हणजे योग्य किंवा असं भेदभाव असं करण्यासाठी कोणती पण कृती आपण त्याच्यामध्ये करायला नको. टू बी फेअर अँड टेक अ ॲक्शन, नॉट बी डिस्क्रिमिनेट. म्हणजे योग्य योग्य असणं महत्त्वाचं आहे किंवा भेदभाव सारखं कोणतं पण कृती तिथं करणं नको आहे. ठीक आहे. टू हॉनर प्रॉपर्टी राईट इन्क्लुडिंग कॉपीराईट्स अँड पेटेंट. ठीक आहे. म्हणजे काय बघा, टू हॉनर हवं कशासाठी, प्रॉपर्टी राईटसाठी, कॉपीराईटसाठी आणि पेटेंटसाठी काय हवं पाहिजे, टू हॉनर हवं. ठीक आहे. टू गिव्ह प्रॉपर क्रेडिट टू इंटेलिजर प्रॉपर्टी. म्हणजे काय, प्रॉपर क्रेडिट दिलं पाहिजे. जे काही इंटेलिजल प्रॉपर्टीसाठी काय केलं पाहिजे बघा, क्रेडिट द्यायला हवं. ठीक आहे. टू रिस्पेक्ट द प्रायव्हसी ऑफ अदर. दुसऱ्यांना पण काय केलं पाहिजे बघा, रिस्पेक्ट द्यायला हवं. टू हॉनर द कॉन्फिडेन्शियली हॉनर पण हवं. ठीक आहे. तर हे सगळे इश्यूज आहेत कशाचे, इन्व्हेस्टिगेटरचे. म्हणजे इन्व्हेस्टिगेटर ह्यासाठी काय पाहिजे बघा, सॅटिस्फाय हवं. ठीक आहे. काय काय सांगितलं बघा, कॉन्ट्रीब्यूट टू द सोसायटी आणि ह्युमन बिईंग, अवॉइड द हार्म टू अदर, हॉनेस्ट अँड ट्रस्टफुल. त्यानंतरनं फेअर अँड टेक ॲक्शन, नॉट अ डिस्क्रिमिनेट. त्यानंतरनं हॉनर प्रॉपर राईट, कॉपीराईट असेल किंवा पेटंट असेल. ठीक आहे. त्यानंतरनं टू गिव्ह प्रॉपर क्रेडिट द्यायला हवं. जे काही इंटेलिजंट प्रॉपर्टी असेल किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असेल त्यासाठी रिस्पेक्ट द प्रायव्हसी ऑफ अदर, टू हॉनर कॉन्फिडेन्शियली. ठीक आहे. तर हे इश्यूज आहेत, इथिकल इश्यूज आहेत इन्व्हेस्टिगेटरचे. ठीक आहे. हे लक्षात आलं हे पॉईंट्स. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे बघा, अनइथिकल नॉर्म्स फॉर डिजिटल फॉरेन्सिस इन्व्हेस्टिगेशन. तर अनइथिकल नॉर्म्स आहेत बघा कशाचे, डिजिटल फॉरेन्सिस इन्व्हेस्टिगेटरचे. म्हणजे इन्व्हेस्टिगेटरने काय, इन्व्हेस्टिगेटर शुड नॉट. म्हणजे इन्व्हेस्टिगेटरने हे असं करायला नको आहे. इन्व्हेस्टिगेटरने काय करायला, असं ह्या गोष्टी करायला नको आहेत. तर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या बघूया आपण. अपहोल्ड एनी रिलिव्हंट इव्हिडन्स. म्हणजे अपहोल्ड करायला नको, जो काही संबंधित आपला जो काही पुरावा आहे तर त्याच्यासाठी अपहोल्ड नको आहे. ठीक आहे. त्यानंतरनं बघा, डिक्लेअर एनी कॉन्फिडेन्शियल मॅटर ऑर नॉलेज. म्हणजे एनी कॉन्फिडेन्शियल मॅटर असेल किंवा एनी कोणतं पण नॉलेज असेल तर ते डिक्लेअर करायला नको आहेत. म्हणजे ह्या गोष्टी इन्व्हेस्टिगेटरनी करायला नको आहेत बघा. ठीक आहे. एक्सप्रेस ॲन ओपिनियन ऑन द गिल्ट ऑर इनकॉन्स बिलॉंगिंग टू एनी पार्टी. ठीक आहे. म्हणजे कोणती पण पार्टी असो तर त्याच्याविषयी त्याचा दोष असेल किंवा निर्दोषबद्दल कोणतं पण मत
काय करायला त्यानं व्यक्त करायला नको आहे. म्हणजे कोणतीसुद्धा पार्टी असो तर त्याच्याविषयी त्यानं एक्सप्रेशन नको आहेत. काय एक्सप्रेशन नको आहे, त्यांचं ओपिनियन नको आहे. कशासाठी? किंवा एखादा दोष असेल किंवा निर्दोष असेल तर त्याच्याविषयी त्याचं एक्सप्रेशन किंवा ओपिनियन नको आहे. ठीक आहे. त्यानंतर ना बघा नेक्स्ट काय बघा, engage or involve in any kind of unethical or legal contact. म्हणजे कोणत्या पण प्रकारचे अनइथिकल म्हणजे अनैतिक किंवा बेकायदेशीर, इल्लिगल म्हणजे बेकायदेशीर जे काही कॉन्टॅक्ट असतील तर त्याच्यामध्ये काय बघा ते व्यस्त किंवा त्याच्यामध्ये सामील असायला नको आहे. म्हणजे इन्वॉल्व असायला नको आहे. ठीक आहे. इन्व्हेस्टिगेटर त्याच्यामध्ये इन्वॉल्व असायला नको आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट कोणता आहे बघा, डेलिबरेटली ऑर नॉलेजिंग अंडरटेकन अँड असाइनमेंट बिलॉंग हिम ऑर हर कॅपॅबिलिटी. म्हणजे ह्याच्यामध्ये काय बघा, हिम किंवा हर त्याची जी काय कॅपॅबिलिटी आहे म्हणजे त्याच्या क्षमतेपलीकडे एखादं कोणतं पण कृती किंवा एखादं कोणतं पण असाइनमेंट किंवा वर्क त्यानं हाती घ्यायला नको आहे. हाती घ्यायला काय करायला नको आहे. म्हणजे बिलॉंग टू हिम ऑर हर कॅपॅबिलिटी अंडरटेकन असाइनमेंट. म्हणजे कोणतं पण अंडरटेकन म्हणजे जाणून बुजून त्यांच्या किंवा तिच्या किंवा हिम म्हणजे जाणून बुजून हिम किंवा हर कॅपॅबिलिटी म्हणजे त्याच्या क्षमतेपलीकडे एखादी कोणती पण असाइनमेंट ते हाती घ्यायला नको आहे. ठीक आहे. त्यानंतर ना बघा डिस्टॉर्ट ऑर फॅल्सिफाय एज्युकेशन ट्रेनिंग आणि क्रेडिटंट. बघा एज्युकेशन ट्रेनिंग आणि क्रीडेन्शियल म्हणजे काय बघा, जे काय एज्युकेशन असेल किंवा ट्रेनिंग असेल किंवा क्रीडेन्शियल म्हणजे जे काय एखादं प्रमाणपत्र वगैरे आपल्याला भेटते ना, तसं कोणती पण त्याच्यामध्ये कोणतीसुद्धा विकृती किंवा कोणतं पण खोटारडेपणा त्याच्यामध्ये ठरायला नको आहे. डिस्टॉर्ट नको आहे त्याच्यामध्ये. एज्युकेशन असेल किंवा ट्रेनिंग असेल किंवा क्रीडेन्शियल असेल तर त्याच्यामध्ये कोणतंसुद्धा खोटारडेपणा किंवा कोणता पण विकृती त्याच्यामध्ये नको आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, एक्सेड ऑर आउटपेस ऑथरायझेशन इन कंडक्टिंग एक्झामिनेशन. म्हणजे एखादी एक्झामिनेशन कंडक्ट करण्यासाठी किंवा एखादे कंडक्टिंग एक्झामिनेशनसाठी जी काय ऑथरायझेशन असेल तर आउटपेस ऑथरायझेशन किंवा एक्सेड ऑर आउटपेस ऑथरायझेशन इन कंडक्टिंग एक्झामिनेशन. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत तर त्या ह्या इन्व्हेस्टिगेटरनी करायला नको आहेत. म्हणजे एखादा पुरावाविषयी कोणता पण अपहोल्ड म्हणा किंवा कॉन्फिडन्शियल किंवा एखादा मॅटर असेल तर त्याच्याविषयी एखादा कॉन्फिडन्शियल मॅटर किंवा जे काही नॉलेज असेल तर त्याच्या डिक्लेअर करणे म्हणा किंवा कोणती पण पार्टी आहे तर तो दोषी आहे किंवा अनदोषी आहे तर ते ठरवण्यासाठी किंवा कोणते पण बेकायदेशीर वर्तणूक असेल तर त्याच्यात तो सामील होणे म्हणा किंवा ते एखाद्याच्या कॅपॅबिलिटीपेक्षा जास्त कोणते पण कार्य त्याच्या बाजूनं आपण सांगणे म्हणा किंवा ट्रेनिंग असेल, एज्युकेशन असेल किंवा एखादं प्रमाणपत्र वगैरे असेल तर त्याच्याविषयी विकृतता करणे किंवा खोटं ठरवणे ह्या गोष्टी इन्व्हेस्टिगेटरने करायला नको आहेत. ठीक आहे. तर लक्षात आलं. तर बघा आपला हा जो काही 3rd चॅप्टर आहे बेसिस ऑफ डिजिटल फॉरेन्सिस हा 8 मार्काचा चॅप्टर आपला इथं आता संपलेला आहे. ठीक आहे. काय शंका असतील तर तुम्ही विचारू शकता पर्सनली मला. ठीक आहे. थँक्यू.